राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुख बधिर विद्यालय चिमूर के शिक्षक धर्मदास पानसे की सेवानिवृत्ति पर उनका सपत्नीक सत्कार किया गया। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते भी उपस्थित थे। कई वर्षों तक काम करने के बाद सेवानिवृत्ति हर किसी के जीवन में एक अपरिहार्य दिन है। शांत और अच्छे स्वभाव वाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुख बधिर विद्यालय चिमूर के शिक्षक धर्मदास पानसे 28 साल की सेवा के बाद सेवानिवृत्त हुए। शिक्षकों और विद्यार्थियों ने उन्हें विदाई दी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुख बधिर विद्यालय चिमूर में धर्मदास पानसे ने 1996 से मुख और बधिर छात्रों के लिए शिक्षा सेवाएं शुरू की। 30 नवंबर को उनकी शिक्षा सेवा के 58 वर्ष पूरे हो गए। इस अवसर पर मुख बधिर विद्यालय की ओर से शिक्षक एवं छात्र कर्मचारियों की ओर से उनका सेवानिवृत्ति कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता संस्था के अध्यक्ष शैलेश कापसे ने की, जबकि मुख्य अतिथि सीटीवी न्यूज संवाददाता बालू सातपुते थे। प्राचार्य रामदास कामड़ी, सत्कार मूर्ति धर्मदास पानसे, वहीं मंच पर मंगला पानसे मौजूद रही। प्रधानाध्यापक रामदास कामड़ी ने परिचय में धर्मदास पानसे के स्कूली जीवन पर प्रकाश डाला। उपस्थित महानुभावों द्वारा सेवानिवृत्त शिक्षक धर्मदास पानसे एवं मंगला पानसे का शॉल, श्रीफल एवं साड़ी चोली देकर अभिनंदन किया गया। कार्यक्रम का संचालन कल्पना महालकर एवं धन्यवाद ज्ञापन रामदास कामड़ी ने किया। कार्यक्रम को सफल बनाने के लिए ताराचंद बोरकुटे, पटवारी कोहपरे, अशोक विभूते, दिलीप उरकुड़े, दिलीप चौधरी, राजू बंसोड, भूपेंद्र गरमड़े, विनायक हजारे ने अथक परिश्रम किया। इस अवसर पर सत्कार मूर्ति धर्मदास पानसे ने अभिनंदन का जवाब देते हुए विद्यार्थियों को आश्वस्त किया कि मैं पुनः विद्यालय में विद्यार्थियों को पढ़ाने आऊंगा। माझ्या सोहळ्याचा कार्यक्रम इथे पार पडत आहे। त्याचे अध्यक्ष माननीय शैलेशभाऊ कापसे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बालूभाऊ सातपुते, तसेच विनायकभाऊ हजारे, आमचे लाडके मुख्याध्यापक श्री कापूरकर, मला एवढं दुःख होतं आहे की सोबत ही खूप चांगली असते आणि त्या सोबतीमधून जर एखादा माणूस विखुरला जात असेल तर साहजिकच दुःख होतं। परंतु काही गोष्टी ज्या असतात त्या भलाही वयाने छोटी असतील, लहान असतील कांबळे सर, परंतु त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी ही खूप होती आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही इथे सर्व लोक आम्ही काम करत होतो आणि काम करत असताना त्यांच्याच प्रेरणेने आज हे जे एवढं विश्व निर्माण झालेलं आहे ते कामडी सरांच्याच प्रेरणेने निर्माण झालेलं आहे आणि आज आम्ही जे आहोत इथे तर माननीय कामडी सरांच्याच ज्या जिद्दी आणि चिकाटीने आहोत, नाहीतर आज आम्ही कुठेच असतो। म्हणून मी जे धन्यवाद देईन तर माननीय कामडी सरांनाच धन्यवाद देईन आणि सामोरे जे चालेल ते जसे म्हणतील का सर तुम्हाला यावं लागेल, बिलकुल यावं लागेल। मला मी शाळा कधी सोडणार नाही। माझी विद्यार्थी आहेत, माझ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे, त्याच्यामुळे मला हा सत्र म्हणा, पुढच्या वर्षी म्हणा, जेव्हा बोलावतील तरी मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि मी इथे प्रामाणिकपणे काम करेन एवढी मी सरांना ग्वाही देतो आणि तुम्हाला पण ग्वाही देतो। मी इथे शिकवायसाठी येत जाईल, भलाही मी निवृत्त झाला असेल परंतु मी तुम्हाला शिकवायसाठी आणि सर्व कर्मचाऱ्यांना पण सांगतो की मी नक्की येईल आणि म्हणून सर्वांनी चांगला अभ्यास करा, चांगलं जिद्दीने चिकाटीने समोर जा असं मी सर्वांना सांगतो आणि मी माझे 2 शब्द बंद करतो। धन्यवाद। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।